Subscribe to our channel and press the bell icon. अस्सलाम वालेकुम अज़ीज़ तलबा तालिबात, सर अब्दुल खान इस यूट्यूब चैनल में आप तमाम का इस्तकबाल है। जमात दहम मजमून मराठी ब्रिज कोर्स मराठी अंतर भारतीय इयत्ता 10वी दिवस 17 क्षेत्र भाषण लेखन संकल्पना भाषा अभ्यास काळ क्षमता कौशल्ये विविध काळातील वाक्य बोलता येणे व लिहिता येणे जाणून घेऊया काळाचे प्रकार किती व कोणते। शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वाक्य देऊन ती वाचण्यास सांगावी व त्या वाक्यातील क्रियामधील फरक जाणून घेऊन विद्यार्थ्यांसोबत चर्चा करावी। वाक्यात दिलेल्या क्रियापदावरून जसा क्रियेचा बोध होतो तसेच ती क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचाही बोध होतो, त्याला काळ असे म्हणतात। काळाचे प्रमुख 3 प्रकार पडतात: वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ। उदाहरणे: सुभाष अभ्यास करतो, सुभाषने अभ्यास केला, सुभाष अभ्यास करेल। मुले बागेत खेळतात, मैदानावर मुले धावली, उद्या परीक्षा सुरू होईल। काही क्रियापदे देऊन त्या क्रियापदाचे काळ विचारावेत। क्रियापदे: खातो, रडली, झोपेल, खाल्ला, जातो, बसला, खेळेल, विकल्या इत्यादी। वर्तमान काळ: आता, ती, तो, ते, तात, आहे, पाहिजे। भूतकाळ: पूर्वी, ला, ली, ले, ल्या, होता, होती, होते, होतात, होते असे। भविष्यकाळ: पुढे, नंतर, येईल, येल, येन, येणार। यानी ये जो अल्फाज है, जो शब्द है, इससे आप पहचान सकते हैं कि ये कौन सा काळ है, वर्तमान काळ, भूतकाळ क्या भविष्यकाळ। सक्षम बनूया। शिक्षकांनी विद्यार्थ्यांना काळाचे मुख्य 3 प्रकार सांगावे: वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ। खालील वाक्यांचे काळ ओळखा. सुगरण झोका झाडाला टांगते, मुलांचे आयुष्य बदलेल, सायकाळची शोभा अवर्णनीय आहे, दुसरे पेन घेऊन काम सुरू केले, झाडावर फुले हसू लागतील, आपण उगाच अभिमान बाळगतो। सुगरण झोका झाडाला टांगते, वर्तमान काळ, मुलांचे आयुष्य बदलेल, भविष्यकाळ, सायकाळची शोभा अवर्णनीय आहे, वर्तमान काळ, दुसरे पेन घेऊन काम सुरू केले, भूतकाळ, झाडावर फुले हसू लागतील, भविष्यकाळ, आपण उगाच अभिमान बाळगता, वर्तमान काळ। शिक्षकांनी वरील उदाहरणाच्या मदतीने विद्यार्थ्यांना काळ या घटकाची ओळख करून द्यावी। उदाहरणात घडत असलेली क्रिया, घडून गेलेली क्रिया आणि घडणार असणारी क्रिया या पद्धतीने काळाची ओळख करून द्यावी। सरावासाठी काही उदाहरण द्यावे, वाचून घ्यावीत। पहिला आहे वर्तमान काळ. क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते आहे असे जेव्हा समजते तेव्हा तो काळ वर्तमान काळ असतो। उदाहरण: मी आंबा खातो, मी क्रिकेट खेळतो, ती गाणे गाते, आम्ही अभ्यास करतो। भूतकाळ: जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडून गेलेली असते असा बोध होतो तेव्हा त्या काळाला भूतकाळ असे म्हणतात। उदाहरण: राम शाळेत गेला, मी अभ्यास केला, तिने जेवण केले। तिसरा आहे भविष्यकाळ. क्रियापदाच्या रूपावरून जेव्हा एखादी क्रिया ही पुढे घडणार आहे याची जाणीव होते तेव्हा त्या काळाला भविष्यकाळ असे म्हणतात। उदाहरण: मी सिनेमाला जाईल, मी शिक्षक बनेल, मी तुझ्याकडे येईन। कल्पक होऊया. पाठ्यपुस्तकातील वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळातील 10 वाक्ये शोधून लिहिण्यास सांगणे. शोधलेल्या वाक्यांचा काळ बदलून वाक्य पुन्हा लिहिण्यास सांगणे. आंतरजालच्या मदतीने काळ या घटकाची अधिक माहिती मिळवण्यास सांगणे. पूरक साहित्य स्रोत: 9वी पाठ्यपुस्तक, दीक्षा ॲप, QR कोड इत्यादी। पहिला आहे वर्तमान काळ. याचे उदाहरण घेऊया. जी क्रिया आता घडते त्यास वर्तमान काळ असे म्हणतात। सचिन क्रिकेट खेळतो,
राधा रांगोळी काढते, मुले वर्गात अभ्यास करतात, आज पौर्णिमा आहे. भूतकाळ पूर्वीला, ली, ले, ल्या, होती, होता, होती, होते असे असेल ते भूतकाळ असतात. सचिन क्रिकेट खेळला, मी चित्र काढले, राजेशने गाय बांधली, आज पाऊस पडला. भविष्यकाळ पुढे, नंतर, इन, इल, येल, बार. उदाहरण: सचिन क्रिकेट खेळत, आई मंदिरात जाईल, मी पण लिहिणार, आम्ही गावाला जाईल. उम्मीद है आपको हमारा वीडियो पसंद आया होगा. अगले वीडियो में दोबारा मुलाकात होगी. खुदा हाफिज़.